लाडकी बहीण योजनेचा जुलैच्या हप्त्याचं वितरण कधी सुरू होणार आहे आणि कधी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जुलैचा हप्ता जमा करण्यात येणार आहे? कारण 15 जुलै रोजी लाडकी बहीण योजनेचं जूनच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं होतं आणि जूनच्या हप्त्याचं वितरण हे 2 दिवस चालू होतं आणि आता लगेच लाडक्या बहिणींना जुलैचा वितरण सुरू होऊ शकतं का? तर तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी संतोष सावंत आणि ब्लॅक हब मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचे अपडेट मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणत असतो आणि आपल्या चॅनलवरती जे पण अपडेट येत असतात तर ते 100% तर नाही पण 80 ते 85% ते खरेच ठरतात. कारण लाडकी बहीण योजनेचा जूनच्या हप्त्याच्या विषयीसुद्धा मी जे अपडेट दिलेलं होतं की 8 जुलै रोजी लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्याचा GR येऊ शकतो आणि खरंच 8 तारखेलाच GR आला. आणि पुढला अपडेट मी असं दिलेलं होतं की 15 जुलै रोजी लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे आणि खरंच 15 तारखेला लाडक्या बहिणींना जूनच्या हप्त्याचं वितरण सुरू झालं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपलं जे अपडेट राहतं म्हणजे आपलं जे अपडेट आहे ते जवळपास 100% तर नाही पण 80 ते 85% खरं ठरतं. आता लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी येऊ शकतो? कारण जुलैचा महिना संपण्यासाठी आपल्याकडं फक्त 1 हप्ता शिल्लक राहिलेला आहे. तर या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो का? किंवा पुढल्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो का? तर तेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. जुलैचा महिना संपण्यासाठी जो 1 हप्ता राहिलेला आहे तर त्या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता तर काही मिळू शकत नाही, पण पुढल्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळू शकतो का? तर 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळू शकतो का? जर मिळाला तर तो हप्ता खूप लांबणीवर जाऊन मिळणार आहे. कारण 28 जुलै म्हणजे जवळपास 1 महिन्यानंतर लाडक्या बहिणींना तो हप्ता मिळू शकतो. तर 28 जुलैला रक्षाबंधन आहे, तर मग रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळणार आहे का? जर मिळाला पण तर तो खूप लांबणीवर आणि खूप दिवसानंतर मिळू शकतो. तर तो एवढ्या लांबणीवरती तो हप्ता जायला नाही पाहिजे आणि एवढ्या दिवसानंतर तो लाडक्या बहिणींना देणंसुद्धा योग्य नाही आहे. तर त्या अगोदर 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या दिवशी शनिवारसुद्धा आहे. तर शनिवार असल्यामुळे लाडक्या बहिणींना 15 ऑगस्ट दिवशी हप्ता वितरित होऊ शकतो का? कारण शनिवार आणि रविवार हे 2 दिवस लाडक्या बहिणींना हप्ता वितरण होत नाही. कारण हे सुट्टीचे दिवस असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना शनिवार आणि रविवार हे 2 दिवस हप्ता वितरण होत नाही. पण 15 ऑगस्ट असल्यामुळे म्हणजे स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे लाडक्या बहिणींना 15 ऑगस्ट रोजी वितरण होऊ शकतं का? कारण लाडकी बहीण योजना सुरू होऊन 2 वर्ष झालेले आहेत, त्यापैकी एक 15 ऑगस्ट रविवारी आलेला होता. तर रविवारच्या दिवशी लाडक्या बहिणींना वितरण झालं होतं 15 ऑगस्टच्या दिवशी. तर यावेळेस शनिवार आहे तर होऊ शकतं का? तर 100% 15 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना जुलैच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. शनिवार जरी असला तरी लाडक्या बहिणींना शनिवारच्या दिवशीसुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना जुलैच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. आणि ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला आहे, जूनचा हप्ता आला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना मे आणि जून हे दोन्ही पण हप्ते आलेले नाही तर त्या बहिणींनी कमेंटमध्ये त्यांची तक्रार नक्की सांगायची आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना जूनचासुद्धा देखील हप्ता आलेला नाही तर त्या लाडक्या बहिणींनीसुद्धा त्यांची तक्रार नक्की सांगायची आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींची EKYC अपूर्ण आहे, EKYC चुकलेली होती, त्यांनीसुद्धा त्यांचं नाव आणि जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे. आणि असेच महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे. धन्यवाद.